पानाचं झाड दाखव. हां पानाचं हा या पानांचा खाऊची पाना कावची पानं कोण लायला ना खय गावला रोपटा खय गावला तर खाऊची पानं बघू शकता. गेल्या वेळी मी या एक शॉर्ट व्हिडिओ पण केलेला आहे. कर्नाटकमध्ये गेलेलं आहे तेव्हा पानाची बाग होती तर त्याचं शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे. आणि आमच्या घरासमोर पण ही खाऊची पानं आहात. याची पानं घालतात भातात सुगंध येतात म्हणजे शिजलेल्या भातात. आणि दुसऱ्या खांदळ्यात काय मुळे तर याच्यामध्ये बघा मुळे आणि एका अंकुर फुटलेले आहेत. हे बघा मुळे. नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतोय. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघू गावतले. तुमका काय वाटतं म्हणजेच भात शेती वगैरे झाल्यानंतर कोकणातील लोक उंडकी फिरत असतील तर तसं काय नाही. तर कोकणामध्ये भात शेती झाल्यानंतर म्हणजे मळणी वगैरे झाली सगळी कामं झाली की नंतर मग परडा लावूक सुरुवात करतात. परडा म्हणजे आजूबाजूची जागा म्हणजे एकतर ज्याच्यामध्ये भात शेती करतात त्याच्यामध्ये तरी नाहीतर मग घराच्या आजूबाजूक जी जागा असतात तर ते का नांगरून वगैरे घेतात आणि थंय भाजी किंवा कडधान्य लावतात. तर तशा प्रकारेच आम्ही आमच्या नवीन घराच्या बाजूकच तसा भाजीपालो लायलेला. तर काय काय लायलं आणि कशा प्रकारे ही शेती केली जाते ह्या तुमका थोडक्यात सांगताय तर नक्कीच शेवटपर्यंत बघा. तर ह्या आमचं नवीन घर आणि याचं थोडंसं काम अजून बाकी आहे आणि त्या घराच्या बाजूक बरीच जागा तर त्यामुळे आम्ही ह्या बघू शकताय होय आम्ही भाजीपालो लायलेलो आहे. तर बघू शकता ह्या बाजूक घराच्या बाजूक जी कडेन जी जागा दिसतात तर थंय पण आम्ही पहिली झाडं लायलेलो पावसाळ्यामध्ये. तर त्याच्यातली थोडीफार झाडं जगलेली आहेत फुल झाडं आणि ह्या बाजूची बऱ्यापैकी जगलेली आहेत. ही बघा फुलं पण नेली आहेत त्या का आणि त्याच्या बाजूकच ही सगळी प्लेन जागा होती आणि आता थंय भाजीपालो लायलेलो. सांग कसं कसं केला आहे. पहिला खोदूचा लागता ना मालवणीत सांग आपल्या भाषेत. पहिला खणला आहे मग पहिला खणाचा लागता त्याच्यानंतर मग ही ह्या करूची लागता असे म्हणजे काढायची काय म्हणतात ते का खांदळा खांदळा वडी म्हणतात. हां वडी नाही तर खांदळा ना. तर अशा प्रकारच्या चौकोनी वापलीसारखी करूची लागतात आपणा तयार करूची लागता. आणि ह्या बाजून बघू शकता ही कडेन जी आहे तर ती म्यार म्हणतात ना. तर ही म्यार काढलेली आणि मध्ये ही जागा आणि त्याच्यामध्ये भाजी लावली आहे. मिरचीचा बी घातलेला ह्या मिरचीचा बी तर बघू शकताय ह्या दिसता तुमका मिरचीचा बी. आणि किती दिवस झाले का 8 दिवस आणि किती दिवसांनी येतात आता 20 दिवस. आणि दुसऱ्या खांदळ्यात काय मुळे तर याच्यामध्ये बघा मुळे आणि एका अंकुर फुटलेले आहेत. हे बघा मुळे. आणि तिसऱ्या ह्याच्यात हिरवी भाजी. तर ह्याच्यामध्ये हिरवी भाजी घातलेली आहे आणि ह्याचा बियाणं एकदम बारीक असतं तर त्यामुळे तर आपण क्लिअर दिसणार नाही. आणि ह्या काय मुळे कडेन याच्या मुळे घातलेले आहेत. आणि शिप्पोचा कसा किती दिवसांनी शिपताय काय दररोज संध्याकाळी फक्त संध्याकाळ. हां हां संध्याकाळ सकाळ 2 टाइम शिपतात. सकाळ संध्याकाळ 2 टाइम शिपतात. आणि त्या समोरच बघू शकताय हा चिनियल म्हणजे रताळी. तर रताळीचा कसा बारीक असा ह्या करूचा लागता ओळी कशी अशी बारीक म्हणजे मोठी अशी वापली करूची गरज नाही. अशा प्रकारे लाईनीत चिनेल लायतात. आणि चिनेल लायताना एकदम इझी असता. असं तुम्ही फांदी तोडलाय फांदी तोडल्यानंतर त्याच्यात गवत गुंडाळतात आणि लायतात जमिनीत म्हणजे ह्याचा बियाणा वगैरे नसता बरोबर ना. असंच ना. गड्ड्याची भाजी गड्ड्याची हां ह्या गड्ड्याचा काय ह्या गड्ड्याचा ओके नवल कोबी काय काहीतरी म्हणतात ते का मराठीत. तर ह्या गड्ड्याचा
नवलकोबी हम्म. आणि वांगी. आणि त्याच्याच बाजूक ही वांगी आहेत. वांग्याचं बी घातलेलं. वांग्याचं बी घातलेला आणि तेका पण अंकुर फुटलेत हे बघा बारीक बारीक. ते रुजले की मग हे लावते ना. आणि हे गड्ड्याचे पण बऱ्यापैकी रुजलेत. अजून काय काय लायला? मोहरीची भाजी. मोहरीची. ओके. मोहरीची भाजी. तर ह्याच्यामध्ये मोहरीची भाजी हा. तेका काय अंकुर फुटोक नाहीत अजून. त्यात लाल भाजी. ह्याच्यात लाल भाजी. तर ह्या कांदाळा हा लाल भाजीचा. अजून काय काय आता काय बाजू? ते झाडं लावलेली. ती ह्या दाखय की चायची पात आणि काय काय काय. हा कोराटीन ना. तर ही बघू शकता कोराटी ना. आणि ही एक आबोली सारखीच तुम्ही म्हणू शकताय वेगळ्या कलर मध्ये. झाडं लावलेली आहेत अशी शेवची. आणि ही शोची झाडं लावलेली आहेत बरीच आहेत. आणि ते फणस पण हा फणसाचं झाड. ह्या फणसाचं झाड आहे. करंड्याचं झाड. कसलं? करंडा नसतं झाड. फुल. फुलं येतं तसं पिवळी फुलं. करंड्याचं. आणि हे जे छोटे रोपटे दिसतात एकदम केळीच्या पानासारखे तर ती चवई केळी आहे. ही बघा चवई केळी लावली आहेत बारक्यो. आणि ह्या बारक्या एक फुलझाडा अशा प्रकारची फुलं येतात. ही मस्त वाटतात फुलं. पिवळी फुलं एकदम सूर्यफुलासारखी दिसतात पण ही सूर्यफुलं नाही आहेत. वेगळीच आहेत कसली. पूर्ण भरलेला दिसतं एकदम पिवळा पिवळा. त्याच्या खाली चाय पात लावलेली आहे. हां ही चायची पात. चायची पात म्हणजेच त्याका मराठीत आपण गवती चहा बोलतो. मोगरा. हा ह्या मोगरा. आजकाल मोगरा आपणाक बघू गावना नाही पण हा हे मोगरा. आणि ही काजीचा रोपटा. आणि ह्यो अननस. अननसचा रोपटा. आणि त्याच्याच बाजू ही कोराटीना आणि नारळ ना. तर आमच्या जुन्या घराकडे पण 2 नारळी होते म्हणजेच माड होते. आणि त्याच्यातलो एक माड आता सध्या हा आणि त्याका नारळ पण लागतात. तर ह्या घरासमोर पण आपणा काही वर्षानंतर माड बघू गावतलेत. ह्या काय अननस? ह्या काय अननस नाही. कसलं भातात घालायचं झाड. भातात. हां हां भातात. हां तर भातात सुगंध येण्यासाठी ह्या रोपटा वापरतात. पानं घालतात ना. तर ह्याची पानं घालतात भातात सुगंध येता म्हणजे शिजलेल्या भातात. ह्या अननसाचा शिजलेल्या भातातच घालतात ना ताई सांगा. ही केळी हा नॉर्मल केळी आहे. ही चवई केळी नाही. आणि या बाजूक सगळे अननसच आहेत. हे बघा अननसा. ते पण 3 अननस आणि ही नारळ. आणि त्या बाजूक झेंडूचा पण रोपटा हा झेंडूचा. एका आम्ही गोंडे म्हणतो. गोंडो झेंडूक. आणि त्याच्या बाजूक बघू शकता ही निलगिरीची झाडं आहेत बरीच. पानाचं झाड दाखव. हां पानाचं. हा पानांचा खाऊची पाना. खाऊची पानं कोण लायला ना. खय गावला रोपटा खय गावला. तर खाऊची पानं बघू शकता. गेल्या वेळी मी हा एक शॉर्ट व्हिडिओ पण केलेला आहे. कर्नाटकमध्ये गेलेलं आहे तेव्हा पानाची बाग होती तर त्याचं शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे. आणि आमच्या घरासमोर पण ही खाऊची पानं आहेत. तर ह्यो व्हिडिओ बघितल्यानंतर कोणी खाऊची पानं खाऊ केवसा नको जोक करताय. आणि खाण्यासारखी एवढी नाहीत ती बारीक आहेत सध्या. तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये एवढाच. आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि सगळीकडे शेअर करा. आता आपण डायरेक्ट भेटूया आमच्या गावातील धैकाल्याक म्हणजेच जत्रेक. तोपर्यंत व्हिडिओज बघित राहा जे जुने मी अपलोड केलेले आहेत ते.